बऱ्याच दिवसानंतर परत एकदा निघालो फिरायला। तर समोरून आली ही आपली लालपरी। लालपरी म्हणजे सगळ्यांचं इमोशन असते आणि गॉगल घातल्या म्हणून जराशी फॅशन मारणं चालू होती। तर फिरायला मित्रांसोबत निघालो होतो। ही समोर त्यांचीच गाडी। तर रोडच्या दोन्ही साईडला खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं, कारण पावसाळा चालू आहे म्हणजे सगळीकडे हिरवळच हिरवळ। तर आम्ही पोहोचलो आम्हाला जिथं जायचं होतं तिथंच, म्हणजे श्री शुकाचार्य देवस्थानाजवळ। आमची सगळी गँग घेऊन आम्ही निघालो आता खाली, कारण मंदिर हे दरीमध्ये आहे, त्यामुळे खूप अशा पायऱ्या उतराव्या लागणार आणि येताना खूप चढाव्याला सुद्धा लागणार। शुकाचार्य देवस्थानाबद्दल जरा माहिती सांगते। तर हे देवस्थान सांगली जिल्ह्यामध्ये आहे, खानापूर आणि आटपाडीच्या सीमेवर। तर इथं आजूबाजूला खूप छान असे हिरवळ डोंगर आहेत, दऱ्या आहेत आणि खूप मोठमोठाले असे दगडसुद्धा आहेत। आणि शुकामुनी हे इथं तपश्चर्या करायला होते आणि जे की रहस्यमयरित्या इथं दगडांमध्ये गायब झाले अशी आख्यायिका आहे। आणि ते एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे, जे की 14व्या शतकामध्ये बांधलेलं आहे असं सांगितलं जातं इतिहासामध्ये। तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्हाला माहिती आहे का महादेवाच्या मंदिरामध्ये असं आरसा का लावलेला असतो? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। तर नक्की इथे येऊन एकदा भेट देऊन जा, कारण श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी इथं खूप छान अशी यात्रासुद्धा असते। आणि ही एक प्राचीन गुफा आहे, ती पण खूप जुनी एक गुफा असावी, कारण ती एकदम खडकाची आहे। खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे, सगळीकडे हिरवळच हिरवळ। कितीही छान आणि कितीही सुंदर निसर्गरम्य वातावरण असू द्या, लोक असा कचरा टाकतात। तर प्लीज असं नका करत जाऊ, माझी विनंती आहे, असं फिरायला गेल्यावर कचरा नका फेकत जाऊ। तर आमची सगळी गँग अशी इकडं तिकडं बघत होती। यांना आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या, पण वानरे काही खाऊ देत नव्हते, कारण कुठं बी बसले की ते मागच लागत होते। तर आमच्या वहिनी डायरेक्ट आता चिंचेवर जाऊन बसल्या होत्या आणि म्हणत होत्या रस पिऊन झाला असल्या तर चिंचेचा पाला खायला या। वहिनीला म्हणलं वहिनी आम्ही वानरं नाहीत, त्या वानराला द्या, कारण त्याने ऑलरेडी त्या चिंचेला काही ठेवलंच नव्हतं। तर आता भुका तर खूप लागल्या होत्या, तर आम्ही आता चांगली जागा शोधत होतो की कुठं जाऊन असं खात बसावं। तर शेवटी जागा भेटली आणि तिथं मस्त खाण्यावर ताव मारला। तर खाणं पिणं झालं, आता निघायची वेळ झालेली होती आणि इथं खूप मोठा असा दगड होता। वहिनीचं माझं डिस्कशन चालू होतं कपडे धुवायला घेऊन जावं काय की ब्रशची गरज भासणार नाही, खूप छान असा खडबडीत होता। लेकरायला खूप जास्त अशी एन्जॉयमेंट केली आणि त्यांना खूप छान भारी पण वाटत होतं। वर असे मोठमोठे दगड होते, ते बघून भाऊ म्हणत होते हे दगड जर डोक्यावर पडला तर आपण काय करायचं? बघूया म्हणलं पडल्यावर काय होते तर। आणि बापाची प्रॉपर्टी असल्यागत असं भिंतीवर सगळ्यांना आपापले नावं काढून गेलेले होते। तिथून आता आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या ठिकाणाकडे। त्या ठिकाणाचं नाव आहे बानूरगड। हे पण खानापूर तालुक्यामध्येच येतं आणि त्या ठिकाणाची विशेषता म्हणजे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेराची समाधी आहे। गुप्तहेर म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलते। तुमच्या लक्षात नाव आलं नसेल तर चला मी त्यांचं नाव सांगते। तर त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक आणि त्यांना शिवनेत्र असंही म्हटलं जातं, किंवा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असंही संबोधलं जातं। तर त्यांची खूप अशी आख्यायिका आहे, तुम्ही ती ऐकलीच असणार की ते किती रूप बदलण्यामध्ये किती एक्सपर्ट होते आणि शिवाजी महाराजांचा त्यांना गनिमा कावा करण्यामध्ये खूप असा उपयोग व्हायचा। आणि जेव्हा ते दुश्मनाच्या तावडीत सापडले तेव्हा त्यांनी या महादेवाच्या मंदिरात येऊन प्राण सोडले असं म्हटलं जातं। जेव्हा त्यांच्यावर दुश्मनांनी अटॅक केला तिथं त्यांनी जीव सोडला नाही आपला, या मंदिरात येऊनच आपले प्राण सोडले असं म्हटलं जातं, म्हणूनच त्यांची इथं समाधी बांधलेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे, तर प्लीज सपोर्ट करा। चॅनल नवीन आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका। आणि तिथलेच आमचे काही फोटो तर कसे वाटले ते पण नक्की सांगा। भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय।